ऋषभ पंत वगळता अन्य बॅट्समन फ्लॉप ठरलेले टी20 वर्ल्ड कप मध्ये भारतीय बॅट्समन पाकिस्तानच्या फास्ट बॉलिंग समोर ढेपाळल्याचं दिसतंय। विराट कोहली, रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव स्वस्तात माघारी परतले। मोहम्मद आमिर आणि नसीम शहा त्याबरोबरच रौफच्या दमदार प्रभावी गोलंदाजीच्या समोर टीम इंडियाचे बॅट्समन हे ढेपाळल्याचं पाहायला मिळतंय। ऋषभ पंतचा अपवाद वगळता इतर भारतीय बॅट्समन्सनं काहीशी निराशाच केल्याचं दिसतंय। आणि या सगळ्या संदर्भातली अधिक अपडेट आपण जाणून घेणार आहोत। विजय साळवे आपल्या सोबत आहेत। विजय सर, खूप आशा होती खरं तर आज अत्यंत महत्त्वाची ही मॅच टी20 वर्ल्ड कप मधली, पण कुठेतरी भारतीय बॅट्समन ढेपाळल्याचं दिसतंय। पाकिस्तानची बॉलिंग भारतावर काहीशी हावी ठरलेली आहे। अजिंक्य, मला वाटतं याच्याकडे आपल्याला दोन दृष्टिकोनातून पाहावं लागेल, कारण न्यूयॉर्कची जी खेळपट्टी आहे तिच्याविषयी वादच होते, कारण ती ड्रॉप इन विकेट आहे। ड्रॉप इन विकेट म्हणजे ती कृत्रिम पद्धतीनं बनवण्यात आलेली फ्लोरिडा बनलेली खेळपट्टी इथे आणण्यात आली आणि या खेळपट्टीवर पहिली फलंदाजी करणाऱ्या संघाला 100 धावाही करता आलेल्या नाही आहेत। त्या तुलनेत भारतीय फलंदाजांची कामगिरी चांगली दिसते, कारण आपण 100चा टप्पा ओलांडलाय, 19वे षटक संपायला आलंय, 9 बाद 119 अखेरचं षटक उरलंय। पण पाकिस्तानकडे ज्या पद्धतीचे फलंदाज आहेत ते पाहता आणि आत्ता भारतीय फलंदाजांना ज्या पद्धतीनं तुम्हाला संकटाचा सामना करावा लागला, त्या दृष्टीनं त्यांना धडा गिरवण्याची संधी मिळणार आहे। आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर त्या न्यूयॉर्कच्या खेळपट्टीवर नेमकं काय झालं, तिकडे काय होऊ शकतं, याच्याविषयी मला वाटतं आपल्याला सुनंदन लेलेकडनं अधिक जाणून घ्यायला आवडेल। मी स्वागत करतो सुनंदनचं, थेट न्यूयॉर्कमधून सुनंदन आपल्या समवेत आहे। सुनंदन, खरं तर पाकिस्तानला एक धक्का द्यायचा होता आणि 2020 विश्वचषकातनं पाकिस्तान आऊट होणार होतं। ऋषभ पंतनं आशा उंचावल्या, अक्षर पटेल सरळ बॅटनं खेळताना धावा होताना दिसत होत्या, पण अचानक या टीम इंडियाला असं काय झालं की टीम इंडिया 19व्या षटकात 9 बाद 119 अशी अडखळताना दिसते? विजय ऑल आउट झालेला आहे, 119 धावांवरती ऑल आउट झालेला आहे, कारण हर्षदीप सिंग हा रन आउट झालेला आहे। मी एवढंच सांगेन विजय की पहिली बॉलिंग करायची जी संधी पाकिस्तान संघाला मिळाली त्याचा त्यांनी फायदा उचललेला आहे। या विकेटवरती बॉल थांबून येतोय, त्यामुळे 8 फलंदाज 7 फलंदाज 8 फलंदाज जवळजवळ आपले झेलबाद झालेले आहेत। शॉट मारताना त्यांचा अंदाज चुकलेला आहे आणि पाकिस्तानच्या वेगवान गोलंदाजांनी भारतीय फलंदाजांची भंबेरी उडवलेली आहे। हे म्हणत असताना तू जे मगाशी म्हणालास ते महत्वाचं आहे, कारण 120 धावा या सुद्धा या विकेटवरती एकदम कमी मानता येणार नाही। 120 धावा सुनंदन या विकेटवर कमी मानता येणार नाही, पण तुमच्या हाताशी 6 चेंडू होते, आणखी ते 6 चेंडू आपण गमावलेले आहेत आणि तिकडे मला वाटतं पाकिस्तान सरस ठरली आहे। ज्याची आपल्याला भीती होती, मग तो मोहम्मद आमिर असेल, मग तो हारिस रौफ असेल किंवा आणखी त्यांचे 2 वेगवान गोलंदाज असतील, त्या वेगवान गोलंदाजांनी नेमकी गोलंदाजी केली आणि भारतीय संघाला संकटात ढकलले। अगदी 100%, कारण नसीम शहाची सर्वात भेदक मारा ठरला। त्यांनी सुरुवातीच्या 3 विकेट काढल्या आणि जो धक्का होता तो खूप मोठा होता हॅरिस रौफला आणि त्याच्यानंतर मोहम्मद आमिरला या नंतरच्या विकेट्स मिळालेल्या आहेत। परंतु पूर्ण 20 षटकं बॉल हा थांबून येत होता आणि त्या गोष्टीचा अंदाज भारतीय फलंदाजांचा चुकला, हे एक विजय गोष्ट आहे। दुसरी एक महत्वाची गोष्ट म्हणजे हे जे मैदान आहे याच्या सीमारेषा प्रचंड मोठ्या आहेत, त्यामुळे सहजी मारलेले फटके सहजी सिक्सर जात नाहीयेत, याचाही अंदाज भारतीय फलंदाजांचा जरा चुकलेला आहे। भारतीय फलंदाजांचा अंदाज चुकला म्हणजे विराट कोहली असेल, रोहित शर्मा असेल, यांना आपल्याला दोष द्यावा लागेल। कदाचित अक्षर पटेल असेल, जो कदाचित सरळ बॅटनं खेळत होता, धावा होत होत्या, पण तोच अक्षर पटेल पुढे सरसावला आणि मोठा फटका खेळायला गेला, त्याचा त्रिफळा उडाला। या ज्या काही गोष्टी दिसल्या आपल्याला, त्याचा दोष त्या फलंदाजांना द्यावा लागेल सुनंदन। 100%, त्याचं कारण पुढच्याला थेट मागचा शहाणा अशी मराठीत म्हण आहे विजय। जर का तुमचे वरचे फलंदाज हे शॉट मारताना बॉल थांबून आल्याने झेलबाद होताना दिसतायत, तर बाकीच्या फलंदाज जे सामन्यामध्ये 100% आपलं मन राखून आहेत, जे सामना बघतायत, अनुभवतायत, त्यांना मग ह्याच्यातनं शिकवण का घेता आली नाही, हा खरा माझ्या पुढचा प्रश्न आहे। कारण सुरुवातीपासून शेवटपर्यंत एकच चूक सर्व फलंदाजांनी केली, ह्याच्यातच पडझडीची कहाणी लक्षात येते। सुनंदन, शेवटचा प्रश्न अगदी थोडक्यात उत्तर दे। 6 चेंडू आपण
गमावलेले आहेत, पण 120 धावांचं संरक्षण भारतीय संघाच्या हाताशी आहे. हे 120 धावांचं संरक्षण पुरेसं पडू शकतं का पाकिस्तानला हरवण्यासाठी आणि या 2020 विश्वचषकातून माघारी धाडण्यासाठी? होऊ शकतं, फक्त त्याच्याकरता एकच गोळी लागू ठरेल आणि ती म्हणजे सुरुवातीपासून भारतीय संघांना विकेट काढण्यासाठी प्रयत्न करायला लागतील आणि त्याच्यात यश मिळवायला लागेल. जर का वरच्या क्रमांकाचे 3-4 फलंदाज हे लवकर बाद करण्यात भारतीय संघाला यश मिळालं तर नंतर पाकिस्तानच्या गोलंदाजांना आणि ऑलराऊंडर्सना या विकेटवरती उरलेल्या धावा करणं अवघड होऊन बसेल. सुनंदन, धन्यवाद या सगळ्या गप्पांबद्दल. तर सुनंदनने सांगितलं 120 धावांचं संरक्षण हाताशी आहे, भारतीय संघाला प्रयत्न करायचा आहे तो विकेट काढण्याचा, आणि जर विकेट काढण्यात भारतीय संघ यशस्वी झाला तर भारताला हा सामना अजूनही जिंकता येऊ शकतो. ओव्हर टू यू अजिंक्य. नक्कीच आपण पाहिलं की सुनंदन लेलेंनी देखील सांगितलं. विजय सर, आपण देखील चर्चा केली या सगळ्या संदर्भात. टीम इंडियाच्या बॉलर्सवर आता सगळी मदार आहे, त्यामुळे बुमराह आणि कंपनीला जबरदस्त चांगली बॉलिंग करावी लागणार आहे. 120 रन्सचं टार्गेट पाकिस्तानला दिलेलं आहे आणि 120च्या आत पाकिस्तानच्या पूर्ण टीमला माघारी धाडावं लागणार आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.